आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. राज्यातील शेतकऱ्यांना 53,727 कोटींची भरपाई मिळणार आहे. कारण गेल्या 5 वर्षात 53,727 कोटींची भरपाई दिल्या जाण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी आता सरकारने 53,727 कोटींची तब्बल भरपाई बँकांना देऊन टाकलेली आहे. बघा शेतकरी बांधवांनो, राज्यामध्ये राहणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय दिलासा देणारी आणि खुशखबर इथं समोर आली. शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी आता आनंदाची बातमी आलेली आहे. पीक विम्याचा दुसरा टप्पा आता सर्व शेतकऱ्यांना वाटप करायला सरकारने आता तब्बल 53,727 कोटींची नुकसान भरपाईसाठी आता त्यांनी पैसे इथं जमा करून दिले. शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यामध्ये हेक्टरी पैसे किती मिळणार आहे, संपूर्ण काही तुम्हाला डिटेलमध्ये माहिती पाहायला मिळणार आहे. कारण की बघा, पीक विमा हेक्टरीनुसार शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे. शेतकरी बांधवांनो, बरोबर ऐकत आहे. कारण की बघा, पीक विमा भरलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी एक दिलासा देणारा अपडेट आणि आनंदाची बातमी हे समोर आली. पीक विम्याचा 75% हिस्सा वाटप करायला इथं सरकारने आता दुसरा टप्पा सुरू केलेला आहे. आपल्याला माहितीच आहे की 25% इथं अग्रिम पीक विमा सर्व शेतकऱ्यांना मिळाला, परंतु भरपूरशा शेतकऱ्यांना पीक विमा मिळणं बाकी होतं. आता महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून व केंद्र शासनाच्या माध्यमातून हा निर्णय घेण्यात आला आणि अंतिम रक्कम इथं सर्व शेतकरी बांधवांना हेक्टरी 40,000 ते 45,000 रुपये प्रति हेक्टरी त्यांच्या खात्यामध्ये आता जमा करणार असं सरकारने सांगितलेलं आहे. संपूर्ण डिटेलमध्ये माहिती जाणून घेऊया. कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये आता पैसे वाटप करणं सुरू झालं, कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप इथं सुरू होणार आहे आणि कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैशाचं वाटप इथं सुरू होणं बाकी राहिलेलं आहे. संपूर्ण काही डिटेलमध्ये माहिती जाणून घेऊया. परंतु आपल्या चॅनलवरती जर का तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून शासकीय योजनांची माहिती ही सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. आता शेतकऱ्यांमध्ये सध्या समाधानाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. शेतकरी बांधवांना तुम्ही अगदी बरोबर ऐकलेलं आहे. कारण की बघा, गेल्या इथं प्रत्येक 1 ते 2 वर्षापासून इथं भरपूरशे शेतकरी पीक विम्याची रक्कम जमा होणार अशी वाट पाहून बसले होते. कारण की बघा, सर्व शेतकऱ्यांना म्हणो किंवा अर्ध्या शेतकऱ्यांना 75% किंवा जसं की 25% शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे 25%ची रक्कम अग्रिम पीक विम्याची इथं जमा झाली होती. म्हणजे 75% हिस्सा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणं बाकी राहिलेलं आहे. आता बघा, खूप कमी प्रमाणात सर्व शेतकऱ्यांना पीक विमा जमा झाला आहे, तर त्या शेतकऱ्यांना देखील आता पीक विमा इथं जमा होणार आहे. कारण की बघा, इथं पीक विम्यापासून वंचित राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांना किंवा ज्यांच्या खात्यामध्ये कमी प्रमाणामध्ये इथं पीक विमा जमा झाला त्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून हा निर्णय घेण्यात आला आणि प्रति हेक्टरी 40,000 रुपये टाकण्याचा त्यांनी बँकांना आदेश देऊन टाकलेला आहे. कोणकोणत्या बँकांना त्यांनी आदेश दिलेला आहे नक्कीच तुम्हाला बघायचं आहे. कारण की बघा, अशा शेतकऱ्याला आता पीक विमा मिळत आहे. परंतु थांबा, शेतकरी बांधवांना एक अडचण आहे. सरकारच्या माध्यमातून काही यादी जाहीर करण्यामध्ये आलेली आहे. त्या शेतकरी बांधवांची यादी तुम्हाला नक्कीच बघायची आहे. कारण की बघा, आता तब्बल 15 ते 16 जिल्ह्यांची यादी सरकारने जाहीर केली. मग हे कोणते 16 ते 15 जिल्हे असणार आहेत जे सरकारने जाहीर केले हे नक्कीच तुम्हाला बघायचं आहे. कारण की सर्व शेतकऱ्यांना एकट्टे म्हणजे एकाच वेळी पीक विमा जमा होणं शक्य नाही. तर काही ठराविक जिल्ह्यांमध्ये आता पहिल्या टप्प्यातील, दुसऱ्या टप्प्यातील आणि तिसऱ्या टप्प्यातील अलग अलग अमाऊंट मध्ये इथं सर्व शेतकऱ्यांना आता पैसे जमा होणार आहे. बघा, डीबीटी प्रणालीच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यांमध्ये वितरण आता शासनाने सुरू केलेलं आहे. फक्त 16 जिल्ह्यांची निवड ही सरकारने केलेली आहे. नक्कीच तुम्हाला बघायची आहे. कारण की तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी सरकारच्या माध्यमातून आलेली आहे. तर चला, आता कोणकोणते जिल्हे सरकारने सुरू केलेले आहेत हे देखील नक्की बघून घेऊया. आता बघा, 2022 पासून 23, 24 आणि 25 या 3 ते 4 वर्षाचा जो काय तर पीक विमा थांबलेला होता ते सर्व यादी सरकारने जाहीर केलेली आहे. आता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 2022 पासून तर 23, 24, 25चा सर्व पीक विमा त्यांना प्रति हेक्टरी 40,000 रुपये अमाऊंट मध्ये इथं जमा होणार आहे. सरकारच्या माध्यमातून यादी जाहीर करण्यामध्ये आली. यादी नक्की तपासायची आहे की तुमच्या जिल्ह्यांचं नाव या जिल्ह्यांच्या यादीमध्ये सरकारने आणले आहे की नाही, किंवा दुसऱ्या टप्प्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्यांचं नाव आहे किंवा तिसऱ्या टप्प्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्यांचं नाव आहे. प्रत्येक जिल्ह्यांची यादी सरकारने आता जाहीर करून टाकलेली आहे. नक्कीच तुम्हाला बघायचं आहे. कारण की बघा, पीक विम्याची रक्कम हेक्टरी 40,000 रुपये तुम्हाला क्रेडिट होणार, परंतु त्यासाठी काही आता मर्यादा सरकारने ठेवलेली आहे आणि अटी शर्ती सरकारने घातलेल्या आहे. सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा इथे जमा होणार नाही. नक्कीच तुम्हाला इथं समजायचं आहे. कारण की बघा, सर्वांनाच इथे पीक विमा सरकारने सांगितलेलं आहे की जमा होणार नाही. ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी असेल किंवा ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता, ज्या शेतकऱ्यांनी पीक विम्याची रक्कम भरली होती, त्या सर्व शेतकऱ्यांना इथून पुढे पीक विमा मिळणार. कारण की तुम्हाला माहिती आहे, 1 रुपयाचा पीक विमा आता सरकारने बंद केला आणि 2025 मध्ये इथं नवीन सरकारने पीक विम्याची रक्कम जे काही ठराविक इथं सांगितलेली होती ती रक्कम जर का तुम्ही भरली असेल तर 100% तुम्हाला पीक विमा तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे. आणि त्याचसोबत ज्या शेतकरी बांधवांचं आधार कार्ड त्यांच्या बँकेच्या खात्याला लिंक असेल अशा शेतकरी बांधवांना इथं आता पैसे जमा होणार आहे असं सरकारने सांगितलेलं आहे. म्हणजेच बघा,
भरपूरशा शेतकरी बांधवांचे इथं अर्ज चेक केले, पडताळणी केली, तर त्यामध्ये आता भरपूरशा शेतकऱ्यांचा चुकीच्या माध्यमातून अर्ज केलेलं हे दिसून आलेलं आहे. तर अशा प्रत्येक शेतकऱ्यांना आधी इथे पीक विमा मिळणार नाही. इथं जोरदार पडताळणी सरकार करणार, त्यानंतरच तुमच्या खात्यामध्ये आता पीक विमा जमा होणार आहे. बघा आता कोणकोणत्या पिकाला तुम्हाला किती रुपये मिळणार आहे, तर चला नक्की बघून घेऊया. बघा ज्वारी पिकासाठी 33,000 रुपये प्रति हेक्टरी तुम्हाला पैसे मिळणार आहे. त्यानंतर बघा इथं जसं की भात पिकासाठी तुम्हाला 50,000 रुपये प्रति हेक्टरी, त्यानंतर बाजरी पिकासाठी तुम्हाला 32,000 रुपये प्रति हेक्टरी, सोयाबीन पिकासाठी 55,000 रुपये प्रति हेक्टरी आणि भुईमुग पिकासाठी तुम्हाला इथं 25,000 रुपये प्रति हेक्टरी. त्यानंतर आपण इथं भरपूरशा अलग अलग निधी सरकारने आता अलग अलग पिकांसाठी इथं मंजूर केलेला आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता मूग पिकाला आता 28,000 रुपये प्रति हेक्टरी. त्यानंतर बघा कापूस पिकाला तुम्हाला 60,000 रुपये प्रति हेक्टरी, उडीद पिकाला 25,000 रुपये प्रति हेक्टरी व जसं की तूर पिकाला 47,000 रुपये प्रति हेक्टरी. अशा अलग अलग अमाऊंट मध्ये तुम्हाला आता पैसे मिळणार आहे. तुम्ही कोणतं पीक पेरलाय हे नक्की तुम्हाला बघायचं आहे. त्यानंतर बघा मका पिकाला तुम्हाला मिळणार आहे 36,000 रुपये प्रति हेक्टरी. तर अशा प्रत्येक तब्बल 20 पिकांचा समावेश सरकारने केलेला आहे आणि 20 पिकांपैकी जर का तुम्ही एकही पीक जर का पेरलं असेल तर मग 100% तुम्हाला पैसे मिळणार आहे. बाकी शेतकरी बांधवांना 2022 पासून तर 2025चा जो काही सर्व पीक विमा तुमच्या खात्यामध्ये मिळणार आहे, कारण की 2025 मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं. या नुकसानीची सर्व काही भरपाई आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झाली. बघू शकता तुम्ही कॅबिनेट बैठकीमध्ये सर्व काही निर्णय पार पडले आणि 100% हे खरी बातमी असणार आहे. कारण की तुम्ही जर का शेतकरी असाल, पीक विमा भरला असेल, पीक विमा क्लेम केली असेल, तुम्ही फार्मर आयडी काढून ठेवली असेल, बँकेच्या खात्याला आधार कार्ड लिंक असेल, तर काहीच करण्याची आवश्यकता तुम्हाला पडणार नाही. आणि पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता जर का तुम्हाला मिळाला असेल तर त्या सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 100% पीक विमा मिळणारच आहे. बाकी अशा पद्धतीची माहिती होती. अशीच इतर योजनांची माहिती व शासकीय योजनांची माहिती सर्वात अगोदर जर का तुम्हाला पाहिजे असेल तर आताच्या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा. तर शेतकरी बांधवांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.